नमस्कार. आरोग्यम धनसंपदा. जन्म दिलेले माता पिता अथवा हे निसर्ग आम्हाला फार मोठा उपकार अथवा आमच्यावर त्यांची कृपा आहे. म्हणून मातृदेवो भव पितृदेवो भव म्हटले. हे शरीर आज आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. म्हटल्यानंतर या जगामध्ये माता पितांचं ऋण आहे, भूमीचं ऋण आहे. चांगले संस्कार देणारे संत सज्जनांचेही आमच्यावर ऋण आहे. भगवंताच्या जगतमध्ये आपण जीवन जगत असताना आपण देवाने दिलेले जो शरीर आहे एक रथ आहे, तो शरीर एक वाहन आहे. आम्ही किती जवळचा अथवा लांबचे प्रवास करायचे असेल, आपले वाहन कंडिशन आणि वाहन चांगलं असलं तर आम्ही लांबचा प्रवास करू शकतो. वाहन व्यवस्थित नसेल, इंजिन काम करत नसेल, व्यवस्थित रात्री लाईट लागत नसेल, बॅटरी काम करत नसेल, टायरी चांगलं नसेल, आपण प्रवास करू शकत नाही. प्रवासाला वाहन अतिशय गरजेचं आहे. तसं जन्माला आलेलं हे जीव हे देहाला घेऊन शेकडो वर्ष जीवन जगत असताना भगवंतानी अथवा निसर्ग माता पिताने दिलेलं एक शरीर एक वाहन आहे. त्याला जपावं आणि त्याला सुंदर करावं, त्याला योग्य रीतीनं उपयोग करावं, हे प्रत्येकांना जबाबदारी आहे. हे गरजेचं आहे. हल्लीच्या वैज्ञानिक जगतामध्ये आम्ही भरपूर काही विकास केलो, बाहेरचं सर्व सुधारणा केलो, मोठे मोठे संशोधन केलो. हे सर्व करण्यामध्ये भगवंतांनी दिलेलं हे जो शरीर आहे, मनुष्य जन्म आहे अथवा मनुष्य देह आहे, त्याला आपण सुंदर आणि त्याला आपण चांगलं ठेवायला आम्ही प्रयत्न केलो. दुर्भाग्य आहे, 12 कोसला कुठंतरी एखादा शुगरचं पेशंट एक गावात एखादा असेल तर त्यानं शुगर आहे म्हणतो. प्रत्येक घरात 4 लोकांना आता शुगर आहे, BP आहे. तब्येतीमध्ये मोठे मोठे कॅन्सर सारखे मारक, म्हणजे त्याला औषधच नाही त्या पद्धतीचे हे रोग सर्व आले. मनुष्य जो निसर्गाचे जो नियम आहे ते नियमाला धरून आम्ही जीवन जगत. म्हणजे एक असं आहे, आमच्या भोवती निसर्गामध्ये असणार जे पशु पक्षी प्राणी वगैरे त्यांच्यासाठी कुठले शुगर औषध, BP गोळी अथवा त्यांच्यासाठी बाकीचा डॉक्टर हॉस्पिटल वगैरे वटच नाही का. म्हणून आम्हाला एखादा प्रश्न केला तर त्याचं उत्तर असं आहे, निसर्गाला एक जे नियम आहे ते नियम घातले, त्या नियमात जीवन जगत. संध्याकाळी सूर्य हस्तनंतर त्यांची छोटी मोठी काठीनं याच्यानं बांधायला छोटी त्यांचे जे घर आहे ते घरामध्ये विश्राम करतात. आणि अलाराम नाही काय नाही, 4:30ला ते उठतात. 6 म्हणजे पंख पसरून विस्तार आकाशमध्ये उडतात, सूर्योदय पाहतात, दिवसभर निसर्गामध्ये नाचतात, शुद्ध पाणी पितात, कुठले तर धान्य खातात आणि मुक्त मनानं जीवन जगणारे ते आहेत. आणि त्यांना कुठलाही रोग नाही. आणि करोडो रुपयाचे घर बांधून घरामध्ये जो असणार व्यक्ती एवढं सुख सौख्यमध्ये आहे असं त्याला वाटतंय, खरं शेकडो रोग त्याला त्याच्यावर आक्रमण केले. म्हणजे निसर्गात जीवन जगणारं पशु पक्षीचं जीवन चांगले म्हणायचं काय, मोठ्या वाड्यात असून निरंतर औषध आणि वेदनास मध्ये तळमळणार हे मनुष्य चांगलं म्हणायचं. निसर्ग भगवंताने दिले, ते निसर्गाला आम्ही अनुसरून त्या पद्धतीनं प्रार्थनकाल उठावं, शुद्ध पाणी प्यावं, स्वच्छ मोकळ्या वातावरणामध्ये 1-2 तास व्यवस्थित स्वच्छ मनुष्य फिरावं,
सुंदर स्नान करावं, ध्यान करावं, टायमात भोजन करावं आणि जे जे कर्तव्य कर्ममध्ये सुखदुःख येतं त्यामध्ये फार विचार न करता मनाला म्हणजे संतुष्ट मन ठेवावं, संत संगत करावं, मनुष्य दीर्घायू होते. माझ्या नावावर किती कोटीचं संपत्ती आहे, 100 कोटीचं आहे म्हणण्यापेक्षा एक सामान्य जीवन जगून मी 100 वर्ष जगलो, ते 100 कोटीपेक्षा 100 वर्ष आयुष्यमान आहे का हे जगाला मी अनुभवलो. 100 कोटी घरात ठेवून 24 तास एक वेळ ते तळमळत असलेल्या औषधवर जगत असण्यापेक्षा 4 भाजी भाकरी खाऊन 100 वर्ष तो जगाला पाहत असेल तर त्याला खरं श्रीमंत म्हणावं. आणि भगवंताने दिलेलं हे आरोग्यम धनसंपदा. मला म्हणायचं धनसंपदा म्हणजे पासबुकवरचं नव्हे, कपाटात ठेवलेलं नव्हे. म्हणजे ते धन बी नको म्हणत नाही, जगाला ते धन पाहिजे. पूज्य गुरुदेव एक शब्द म्हणत होते, राष्ट्रसंत माझे सद्गुरू एक शब्द म्हणत होते. काय म्हणत होते म्हणजे जगायला पैसे पाहिजे, खरे पैशासाठी जगू नका. कळलं ना? जगायला पैसे पाहिजे, मोकळ्या हाताने गेलं तर काही देत नाही. जगायला पैसे मिळवावं, खरं पैशासाठी जीवन जगायला गेलो भगवंताने दिलेलं सुंदर मनुष्य जन्म सगळं रोगमय आणि दुःखमय होऊन जातो. हल्ली का आताच्या जगामध्ये शुद्ध आहार देशामध्ये मिळत नाही, शुद्ध पाणी मिळत नाही, शुद्ध हवा मिळत नाही. आम्ही फार विज्ञानाने फार वैज्ञानिक आताच्या पिढी आम्ही भगवंताने दिलेलं हे निसर्गाला विस्कळून सगळं टाकलं. मोठे मोठे अरण्य प्रदेश होतं, कोट्यावधी वृक्ष झाडं होते, सगळं आम्ही तोडलो, डोंगर सपाट केलो. नदी ओंजळीवर पाणी पिलं तर ते अमृत, त्या नदीत स्नान केलं तर ते पवित्र तीर्थ आम्ही म्हणत होतो. नदी ते घटार झाले, डोंगर सपाट झाले आणि ज्या मातीमध्ये जे जे आमचे पूर्वज पिकवत होते ते सगळं अमृतसारखे अन्न होतं. हरित क्रांती भारतात आणले आणि बाहेरचं सगळं हे रासायनिक आणले. ज्या गोमातेचं शेण घाण वगैरे आम्ही मातीत टाकून अमृतसारखं अन्न पिकवत होतो आणि ते खाल्लं तर मनुष्याला आरोग्य आणि शेकडो वर्ष त्यांना आयुष्य मिळत होतं. हे सर्व आमच्या आज ताट सोन्याची आहे आणि सोन्याच्या ताटात जे वाढायचं जे अन्न आहे ते विष आहे. म्हणून जाता जाता मला म्हणायचं आहे, तुमचे पूर्वजांनी ज्या पद्धतीने जीवन जगले, विज्ञान विकासासाठी असू दे, जगण्याला भारतीय संस्कृती असू दे, आमची परंपरा असू दे, ते फार महत्वाचं. म्हणून जाता जाता मी म्हणतो की प्रत्येक गोष्टीला तुम्ही किंमत देता. खरं रहित म्हणजे शेतकरी जो कष्ट करून जो चांगलं तुम्हाला अन्न मिळवून द्यायला तयार झाला, ते अन्नाला आम्ही चांगलं मूल्य, त्या अन्नाला आम्ही चांगलं किंमत देत नाही. म्हणून शेतकरी पुढे येत नाही, शेतकरी आत्महत्या करतो. रासायनिक घालून शेकडो पोती मिळवून देणारे लोक आहेत, खरं त्यात विष आहे. भाजीपाला रात्री औषध मारलं की सकाळी टवटवीत होतो, त्यात विष आहे. आणि शेतकरी रासायनिक न वापरता एक वेळ उत्पादन केला, ते उत्पादन कमी आलं तर सुद्धा, कमी उत्पादन झालं, शेतकऱ्याला एक 4 रुपये मी चढ दिलो, शेतकरी जगू शकतो आणि चांगलं अन्न खाऊन समाज दीर्घायुष्य होऊ शकतो. मला म्हणायचं आहे की 63,000 65,000 रुपयाला सोनं आहे आणि 50 रुपयाला ज्वारी आहे. मला एक सांगा, सोनं खाता येत नाही आणि ज्वारी सेवा जगता येत नाही. ज्याच्यावर आम्ही जीवन जगतो ते 25 वर्षापासून मी बघतो 50 रुपयाचं आहे ज्वारी. ज्या चैनी वस्तू म्हणून आम्ही वापरून गळ्यात घालतो ते वस्तूला आज आम्ही किती द्यायला, 60,000 रुपये द्या. म्हणजे मला सोन्याला किंमत देऊ नका म्हणत नाही, सोन्याला किंमत द्या. खरं जगायला जे अन्न आहे ते सोन्यापेक्षा सोनं आहे. आज 2 दिवस आम्हाला अन्न मिळालं नाही, आम्ही जगू शकत नाही. एक डब्यामध्ये एक 4 बिस्किट सोन्याची घाला, एक डब्यामध्ये पॅक करा, एक माणसाच्या हातात द्या आणि 2 दिवस त्याचा दरवाजा 4 बंद करा. 4 तो जगत नाही. सोन्याची बिस्किट घेऊन गेल तो जगत नाही. आणि एक डब्यामध्ये 4 चपाती, चटणी, भाकरी वगैरे चपाती घालून एक माणसाला खोलीत घाला, कुलूप लावा, एक गागर पाणी ठेवा. 10 दिवसांना आला तर तो बाहेर हसत येतो. म्हणजे सोनं जगू शकत नाही, अन्नानं जगू शकतो. म्हटल्यानंतर आताचे शेतकरी रासायनिक बंद करून एक वेळ ते सेंद्रियकडे वळले, चांगलं अन्न उत्पादन करून दिले. त्या शेतकरी टिकायचं जगायचं असलं तर आम्ही 2 पैसे चांगलं द्यावं. ताट सोन्याची नको, ताट साधी असलं तर सुद्धा
अमृतसारखं अन्न नसलं आम्हाला आरोग्य मिळते. आणि कपाटातले धनापेक्षा पासबुकवरच्या धनापेक्षा देवाने दिलेलं शरीर आहे हेच एक सुंदर धन करायचं. आरोग्य संपत म्हणजे आरोग्यम धन संपदा. आमचे चांगलं आरोग्याच संपत आहे, ते धन आहे. म्हणून आरोग्यवान जीवन जगायचं, ईश्वराला प्रार्थना पूजा करायचं, माता पितांचं सेवा करायचं, चांगले अन्न खायचं. आणि ज्या पशु प्राणी त्या निसर्गाच्या नियमात चालले त्या नियमात आपण जगलो. किती वर्ष मी जगात आहे म्हणण्यापेक्षा मी कसं आहे फार महत्वाचं. आणि किती आयुष्यमान होऊन जगतो तेवढे ईश्वराचं जगाला पाहतो, त्याचा आनंद घेऊ शकतो, परिवार आणि देशाबरोबर राहू शकतो. प्रत्येकाने आरोग्याला आणि चांगलं अन्नाला आणि चांगलं अन्न देणाऱ्या शेतकरीला आपण महत्व देऊन चांगलं खाऊन देऊन आरोग्यम धनसंपदा म्हणजे खरं संपदा म्हणजे आरोग्य. म्हणजे 10 कोस म्हणजे मला म्हणायचं आहे की 10 फूट 20 फुटाला एक हॉस्पिटल निर्माण होण्यापेक्षा 100 गावात एक आश्रम, एक संत आणि गल्ली प्रत्येक गावाला एक योगाचार आणि योग साधना करत आम्ही राहिलो, नक्कीच आम्ही सर्व लोकांचं जीवन योगमय जीवन, आनंदमय जीवन, आरोग्यमय जीवन व्हायला हरकत नाही. असं आरोग्य सांभाळा, चांगलं अन्न खावा, निसर्गाच्या नियमात राहावा आणि शेतकरीला महत्त्व द्या. सर्व लोक थांबलं तर चालतंय, खरं शेतकरी थांबलं तर जनजीवन थांबते. आणि खरं हे भारत देशाचं खरं मालक कोण असेल, जय जवान जय किसान म्हटले त्या पद्धतीस खरं हे भूमीचा मालक म्हणजे तो शेतकरी. असा सगळ्यांनी, प्रत्येक तरुण पिढीने, प्रत्येक व्यक्तीने ह्या गोष्टीला लक्ष ठेवून चिंतन करावं, तुमचं जीवन कल्याण करावं. त्या कृपा सद्गुरू भगवंताने तुम्हाला देऊ दे. नमस्कार.